नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपले भोवती मस्तपैकी एनर्जी असते, चांगली एनर्जी. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? चांगली एनर्जी आपल्याकडे आकर्षित करून घ्यायला पाहिजे. चांगली एनर्जी असली की लक्ष्मी येते, सुख येते, समाधान येते, सगळ्या गोष्टी येतात. लक्ष्मी, सरस्वती सगळ्या एका पाठोपाठ एक तुमचे घरात नांदायला येतात. ते आपण आपलं घर ह्या सगळ्या एनर्जीजना अट्रॅक्ट करण्यासाठी कसं ठेवावं ह्याच्याबद्दल आज आपण जरासं बोलूया. तुमच्यातले बरेच जणांना हे माहीत पण असेल. वास्तुशास्त्राचे पुस्तकातनं तुम्ही हे वाचलंय असेल. बरेच जण फॉलो पण करत असाल. नक्की मला माहित आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते. हे बघा, प्रत्येक गोष्टीत एनर्जी असते. प्रत्येक गोष्टीत, चांगल्या गोष्टीत चांगली असते, वाईट गोष्टीत वाईट एनर्जी पण असते. आता आपण वाईट एनर्जी म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी ती आपल्या घरात ठेवायची नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी कायम आपल्याकडे आकर्षित करून घ्यायला पाहिजे. ते ही पॉझिटिव्ह एनर्जी आपण आकर्षित करून घ्यायला पाहिजे. ते आपण घरातल्या ज्या काही वस्तू कमी करायला पाहिजे किंवा काढून टाकायला पाहिजे त्याबद्दल मी आज बोलणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जुने कपडे. जे कपडे आपण वापरत नाही, त्याचा काही आपण उपयोग करत नाही, ते काय करायचं आपण? ते कोणाला पाहिजे असले तर देऊन टाका, नको असले, कोणालाही ते वापरणे योग्य नसले तर ते फेकून द्या, हरकत नाही. पण टाकायच्या आधी काय करायचं? त्यांना आपले जवळ असं धरायचं आणि थँक्यू, तुम्ही मला खूप उपयोग दिलेला आहे. किती वेळा तरी मी हे कपडे वापरलेले आहेत, आज ते मला बसत नाही किंवा वापरणे योग्य नाहीयेत, म्हणून मी तुम्हाला माझ्यापासून दूर करतो म्हणा आणि बाहेर टाकून द्या. हे बघा, कोणालाही नको असलं तर काही ठिकाणी तुम्हाला माहीत असेल, मदतीचा कट्टा म्हणून ठिकाण असते. तिथे आपल्याला नको त्या वस्तू आपण नेऊन ठेवायच्या. जे गरिबांना कोणाला हवे ते उचलून तिथून नेतात. जुने कपडे असतील, जुने भांड्यांचं पण असत, किंवा काही फुटलेल्या काचा असतील म्हणजे आरसा, त्याला एखादं असं क्रॅक गेलेलं असेल, एखादं भांडं असेल, कप असेल, बशी असेल, कुठल्याही किचन मधला असेल, ते ह्या सगळ्या वस्तूंना से गुड बाय विथ ग्रॅटिट्यूड म्हणजे अगदी प्रेमानं, आम्ही तुम्हाला वापरले एवढे दिवस, पण आज आम्ही तुम्हाला गुड बाय म्हणत तुम्हाला बाहेर पाठवतोय. त्यामुळे कुठलीही नको असलेली वस्तू, हे बघा, तुम्ही वर्षभर वापरलं नाही तर
ते त्या वस्तू ठेवून घेऊ नका. नाही तर आपण काय होते, काही मोडकं असेल तोडकं असेल कधी लागेल म्हणून ठेवून घेतो. नाही, लगेच तर जाऊ द्या, बिलकुल ठेवू नका. नेक्स्ट, शूज, चप्पल. हे ऑब्जेक्ट्स म्हणजे नको असलेले टाकून द्या, हवे असलेले ठेवा. आणि त्या वस्तू ठेवता नाही म्हणजे शूज असेल, तुमचे चप्पल असतील, सँडल असेल, काही ते ना कायम क्लीन ठेवायचं. आणि का क्लीन ठेवायचं, म्हणजे बाहेरून तुम्ही आलेले असतात, त्याला बाहेरची धूळ लागलेली असते, बाहेरचं सगळं लागलेलं असते. त्यामुळे त्या वस्तू स्वच्छ करून चप्पल स्टँड, शूज स्टँडमध्ये ठेवायचे. नाही ते घरासमोर, दारासमोर सगळ्या चप्पल टाकलेल्या असतात बघा. आणि हल्ली प्रत्येक माणसाचे 7-8 जोड तरी सहज असतात. त्यामुळे असं करू नका. चप्पल स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवा. ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाही ते इन कंडिशन असले तर कोणाला तर देऊन टाका, नाही ते सरळ ते फेकून द्या. नुसतं कधी तर लागेल, कधी तरी लागेल म्हणून ठेवून घेऊ नका. हे झाला तिसरा पॉइंट. इन ऑल मी 5 पॉइंट सांगणार आहे. ह्या 5 वस्तू आपण कधी घरात ठेवायच्या नाहीत. आणि घरातले कोणाचाही मृत्यू झाला असला तर त्यांचे कुठलेही कपडे, वस्तू काही ठेवून घ्यायचं नाही. चष्मा असू देत तर काही असू देत, कपडे असतील ते सगळे देऊन टाका. का? पास्ट इज डेड, पास्ट इज नो मोर. म्हणून आपले पूर्वी पद्धत होती बघा, आत्ताही आहे, कोण कोण पाळते कोण पाळत नाही मला माहित नाहीये. आपण दान देत असू, दान देताना ते सुवर्णदान असेल, प्रत्येक ते माणसानं वापरायची छत्री सुद्धा दान देत होते. छत्री असेल, चष्मा असेल, सुवर्ण म्हणजे त्यानं वापरत होता तर सोना असेल, कपडे, या सगळ्या गोष्टी दान द्यायचे पूर्वी. तो माणूस गेल्यावर ते क्रियाकर्म चाललेला असते त्यावेळेला हे सगळे दान द्यायची पद्धत होती. हे कशासाठी? हे एवढेसाठी, तो माणूस गेलेला आहे त्यामुळे त्याची कुठली वस्तू नाही ठेवायची. ते माणसाची आठवण असू दे, तुम्हाला त्याचा फोटो घाला, त्याला हारबीर घालून ठेवा, पण त्या व्यक्तीनं वापरत असलेल्या कुठली वस्तू घरात ठेवायची नाही. देऊन टाका कोणालाही. चप्पल पासून कुठली गोष्ट ठेवू नका. आणि 5th पॉइंट शेवटचा आहे बघा. पहिलं सांगितले कपडे, आणि दुसरं सांगितले ब्रोकन ऑब्जेक्ट्स म्हणजे आरसे असतील, किचन मधलं काही मोडकं तोडकं वस्तू असतील, आणि तिसरं सांगितले शूज, चप्पल ह्याच्याबद्दल. चौथं सांगितले व्यक्ती ज्याचं मरण झालेलं असेल त्याच्या कुठल्याही वस्तू ठेवायच्या नाहीत. 5th इज आपलं घर ऑर्गनाइज करून ठेवायचं. क्लटर सगळं नको तर सगळं फेकून द्यायचं. इवन किरसुणी तुम्ही ती वापरू शकत नाही, वापरून ती जुनी झाली आहे, फेकून द्या, ठेवू नका घरात. त्यामुळे कुठलाही घर सगळं इकडे तिकडे पडलेलं आहे तर कपडे लत्ते नाही, ऑर्गनाइज ठेवा, व्यवस्थित ठेवा.
इवन तुमचं बेड, कितीतरी लोकांचं गादी बघा त्याच्यावर पडलेलं असते सगळं. नाही तर पण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा, व्यवस्थित पांघरूण पायाशी घालून ठेवा. हॉटेलमध्ये वगैरे रूममध्ये बघितलं ना तुम्ही कसं ऑर्गनाईज ठेवलेलं आहे. आणि असं आपण व्यवस्थित ठेवलं का नाही, आपल्याकडे गुड एनर्जी येते. सकाळी पण उठल्यावर आपण आपलं बेड सगळं ऑर्गनाईज ठेवल्यावर बेडला पण थँक्यू म्हणायचं. मला रात्रभर छान झोप दिलीस, थँक्यू म्हणा. आणि लेट द गुड एनर्जी एंटर युअर हाऊस. आणि तुम्हाला प्रेझेंट चांगलं पाहिजे असलं तर आपलं पास्ट जायला पाहिजे, पास्ट नाहीसा व्हायला पाहिजे. तरच हे बघा, कालचा दिवस गेल्यावर आजचा दिवस येतो. त्यामुळे जुन्या गोष्टी, आठवणींपासून म्हणते मी, वस्तू तर आहेच, आठवणी सुद्धा त्या सगळ्या एलिमिनेट करून टाका, सोडून टाका. म्हणजे तुम्हाला आजचा दिवस हा सुंदर जाईल आणि छान जाईल. हॅव ए गुड डे.